नमस्कार मंडळी, आम्ही सोनकेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. तर चला तर आज मी तुम्हाला स्वामींचे काही चमत्कारी अनुभव सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार मंडळी, आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे. स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे. मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात. मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार जाणवला. आणि समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तारी त्याला कोण मारी. आमच्या गावी एक हार्ट पेशंट होते. त्यांच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती. त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता. 1997 पासून त्यांनी या त्रासाला सुरुवात झाली. त्यांना तेव्हापासून औषधं चालूच होते, पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला. जास्त त्रास, दगदग झाली की ते थकून जायचे. अशा परिस्थितीत त्यांनी 2003 पर्यंत नोकरी केली, पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला. त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरात स्वामी समर्थाची एक मोठी प्रतिमा होती. ती व्यक्ती नेहमी त्याची सेवा करत असे. तेवढेच त्यांना बरे वाटते. त्यांची स्वामी समर्थावर अपार श्रद्धा होती. आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते. ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते. पायी चालत असताना अचानक मोटारसायकलने येऊन त्यांना धडक दिली. धडक जोराची होती. ते उडून रस्त्यावर पडले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले. त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते. त्यांनी लोकांच्या साहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला, तर उठता येईना. उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते. त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं. समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले. त्यांच्यावर उपचार चालू झाले. ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले. 2-3 दिवसात दोन्ही ऑपरेशनं यशस्वीरित्या पार पडले. पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता. ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही. त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणवू दिले नाही. ते आले की वातावरण एकदम बदलून जाई. ती अतिशय खेळकरपणे बोलत. स्वामींनीच त्यांची अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये. प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले. ऑपरेशननंतर 1 महिन्यात ते व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरत होते. हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली. 7 ते 8 महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले. पण पुढील 2 महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला. 2 महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते. त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला. 4 पैकी 3 हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते. हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते. त्यांची देखभाल करत होते. कारण ऑपरेशननंतर 5 दिवस त्यांना
कोणालाही भेटता येणार नव्हते. ते त्यांना धीर द्यायचे, तुला लवकर बरे व्हायचे आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत असे सांगून प्रोत्साहन द्यायचे, मनाला उभारी द्यायची. त्यांच्या रूपाने स्वामीच येऊन पित्याची माया त्यांना देत होते. त्यांची तब्येत सुधारली आहे व या शरीरभोगातून ते बाहेर पडले होते. स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे. स्वामीच तारणहार आहेत. तुम्ही 1 पाऊल पुढे टाकले तर स्वामी 10 पावले पुढे नेतात. याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे. फक्त श्रद्धा अढळ पाहिजे. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्तपरिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते. स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण, उपासना करत असतात. स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात. स्वामी समर्थाच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रद ठरत असतात. त्यातून काही ना काही शिकवण, संदेश समाजाला मिळत असते. एके दिवस मदोन्मत्त झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले होते. नेमके काय घडले जाणून घेऊया. अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे. तेथेच मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला. काही केल्या नियंत्रणात येत नव्हता. माहूत आपापल्या परीने प्रयत्न करीत होते, मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला. यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली. एके दिवस राजांनी त्याला 4ही पायात साखळदंड बांधून झगडून ठेवले, तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड भिरकावीत असे. अखेर वैतागून मालोजी राजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे. नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे. काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही. अनेक प्रयत्न करून थकलोत. त्याला देहांताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला. स्वामी समर्थ शिकवण, अहंकार प्रगतीस बाधक, निरपेक्ष, भक्तिश्रेष्ठ. राजांचे बोलणे ऐकून स्वामी समर्थ महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत नाईक भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की महाराज, या रस्त्याने जाऊ नका. तो हत्ती मोठमोठे दगडासारखे भिरकावीत असतो. मात्र महाराज पुढे गेले. त्यांची सत्ता जागावर चालते. त्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले. हत्तीला बांधून ठेवले होते. तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच 2 ते 4 जण स्वामींसोबत थांबले. स्वामी समर्थाची शिकवण, देव आपणात आहे, शिर झोकवून न्या पाहे. महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल. बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे. अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला. आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले. स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला. सावलीसम सोबत करा स्वामी गुरु राणा. श्री स्वामींच्या सतत चिंता करीत असताना
स्वामी आपल्याबरोबर आहेत असा नेहमी प्रत्यय येत असतो. 6 जून 2006 रोजी मी पिंपरीहून रात्री भाचीच्या लग्नासाठी नाशिक येथे जाण्यास निघालो. रात्री मी एकटाच होतो. पाऊस पडत होता. स्वामींचा धावा चालू होता. इतक्यात एक नवी मारुती कार जवळ येऊन थांबली व एकच जागा आहे नाशिकला येणार का विचारले. मी पटकन कारमध्ये बसलो, कारण मला लग्नाला पोचायचे होते. परंतु संगमनेर मागे गेले आणि एक सुनसान जागी रात्रीचे 2 वाजता गाडीतील पेट्रोल अचानक संपले व गाडी थांबली. सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबण्याची विनंती केली, पण अंधार होता, त्यात पाऊस पडत होता. माझ्याजवळ थोडे पैसे पण होते. साधारण 10,000 रुपये होते. मनात भीती वाटू लागली होती. स्वामींचा धावा सुरू होता आणि 15व्या मिनिटाला एका पोलिसांची गस्त घालणारी जीप तिथे थांबली आणि आम्हाला विचारले. आम्ही सर्व हकीकत सांगितली व त्यात बसलेले वयस्कर इन्स्पेक्टर शिरीष चौधरी मला स्वामींच्या रूपात दिसले. त्यांनी लगेच तुमच्या ड्रायव्हरला आमच्या जीपमध्ये बसवून मी तुम्हाला पेट्रोल घेऊन देतो असे सांगितले. मी बाकी काही चौकशी केली नाही. त्यांच्या मदतीने जीपने सुमारे 15 किलोमीटर संगमनेरला जाऊन त्यांनी एका माणसाला उठवून पेट्रोल द्यायला सांगितले. पेट्रोल गाडीत भरून झाल्यावर पुढील धाब्यावर त्यांना चहा पिण्यासाठी आग्रह केला. श्री चौधरी साहेब यांनी स्वतःच्या पैशाने आम्हाला चहा पाजला. पाऊस पडत असताना हा सुखद अनुभव आम्हाला गोड लागला. मी त्यांना सांगितले की मी स्वामी समर्थाचा धावा केला आणि त्यांनी तुम्हाला मदतीला पाठवले. हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर खूप खुश झाले. ते म्हणाले की माझी सर्व हयात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झुंजताना गेली आणि आता रिटायरमेंटच्या वेळी मला संगमनेरला बदली मिळाली. श्री स्वामींच्या कृपेने. स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहे. माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान अढळ आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला स्टिकर द्यायला विसरू नका व आम्ही सोनकेकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.